पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. देवाने आपल्याला आतापर्यंत सहाय्य मदत केलेली आहे. देवाच्या इच्छेनुसार प्रत्येक आठवडी आपण ह्या ठिकाणी जमतो. किती जणांना वाटतं की आपण ह्या ठिकाणी नवनवीन गोष्टी शिकत आहोत? किती जणांनी काय काय गोष्टी ह्या ठिकाणी अशा शिकल्यात ज्या अगोदर कधी शिकलेले नाहीयेत? बर, देवाची स्तुती असो. आणि आपण सातत्यानं असंच पुढे जाऊया आणि देवाला आभार मानूया की त्याने आपल्याला ही संधी देव केलेली आहे. कोणतं तत्व शिकत आहोत? ख्रिस्ती वर्तणूक. बर, ख्रिस्ती वर्तणुकीमध्ये खूप काही गोष्टी आहेत. बहुतांश गोष्टी ज्या आहेत त्या ख्रिस्ती वर्तणूक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर? त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? एक गोष्ट सांगा जी ख्रिस्ती वर्तणुकीमध्ये तुम्ही शिकला. एक गोष्ट तुम्ही सांगा. आहाराविषयी, बरोबर का? मग ख्रिस्ती वागणूक म्हटल्यानंतर आहाराविषयी शिकणं फार गरजेचं होतं. आपण शिकलो. बरं, दुसरा मुद्दा पोशाखाविषयी आपण शिकलो. पोशाखाविषयी शिकलो. बर, आणखी कशाविषयी शिकलो? स्वभाव. बर, ठीक आहे, स्वभाव. पोशाख, सोनं नाणं वापरणं ते पोशाखामध्ये आलं. बर, आहार, न्यू स्टार्ट. बर, आणखी काय शिकलो? इथं समोर आहे ना, समोर आहे या ठिकाणी, बरोबर का? मग आता मला तुम्ही सांगा की गाढ निद्रेमध्ये आपण कोणत्या लहरीमध्ये असतो? बरोबर. आपण ज्यावेळेस गुंगीमध्ये असतो त्यावेळेस कोणत्या लहरीमध्ये असतो? थीटा. ज्यावेळेस आपण बीटा लहरीमध्ये जातो त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस आपण अल्फा लहरीमध्ये जातो त्यावेळेस काय होतं? म्हणजे थोडक्यात काय की ही जी लहर आहे ना, ह्या लहरीमध्ये मनुष्य मंत्रमुग्ध थोडक्यात होतो आणि ज्या गोष्टी त्याला समोर दिसत आहेत त्या सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो. डोळे सगळ्या गोष्टी घेत नाहीत, मेंदू सगळ्या गोष्टी घेतो. फरक कळाला का? डोळे तुमचे आणि माझे इतके तीक्ष्ण नाहीत त्या सर्व गोष्टी डोळ्याने पकडाव्यात, पण मेंदू ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत त्या गोष्टी मेंदू पण पकडतो. या गोष्टी आपण शिकत आहोत. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो? या गोष्टी शिकत असता आपण काय शिकलो? अरे, 5 सेकंदामध्ये व्हिडिओ सुरू झाला की 5 सेकंदामध्ये तुम्ही त्याचे रंग पाहायला सुरू करता. ते म्हणजे त्यातील आणखी सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे लक्ष जातं. मग त्याच्यानंतर कोणतं? 20-21 सेकंदामध्ये काय होतं? बारीक, बरोबर, आकृतीनंतर बारीक साऱ्या गोष्टी पाहतो. 29 सेकंदापर्यंत काय होतं की आपण लगेच निर्णय घ्यायला सुरू करतो की बाबा हे घ्यायचं का नाही. कारण की 29 सेकंदाच्या अगोदर तुम्ही विचार करत असता की हे बरोबर आहे का चुकीचं आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्हाला जे ज्ञान ह्या ठिकाणी मिळालेलं आहे, वरील शक्ती आठवतं का? वरील शक्तीमध्ये निर्णय, मग त्याच्यानंतर काय? कारण. ते कारण जे आहे त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञानाला काय होतं? ज्या गोष्टी तुम्ही बघता ते ज्ञान आणि तुम्ही ज्या गोष्टी बघता त्याच्यामध्ये तुम्ही निर्णय घ्यायला सुरुवात करता की माझं ज्ञान बरोबर का ज्या गोष्टी मी पाहत आहे त्या बरोबर. आणि 30 सेकंद झाले की तुम्ही काय करता? जवळपास अल्फा मोड मध्ये जाता आणि म्हणता की ती गोष्ट मला काय केली पाहिजे? केलीच पाहिजे. बर, ठीक आहे, ठीक आहे. डोळे झाकू, गुडघे टेकू, प्रार्थना करू. स्वर्गीय महान सेनाधीश परमेश्वर देवा, आम्ही आभार उपकार मानत आहोत. सातत्याने तुम्ही आमच्यावरती दया, कृपा, सहानुभूती दाखवत आहात. आमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून येत आहे आणि याचं सर्व श्रेय आम्ही तुम्हाला देत आहोत. पुन्हा एक वार आम्ही आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करत आहोत. प्रार्थना विनंती करत आहोत की तुम्ही आमच्या अंतःकरणाशी बोला आणि विशेष करून आजच्या संदेशासाठी मागत आहोत. जे गोष्टी आम्ही ऐकणार आहोत, ज्या गोष्टी आम्ही डोळ्याने पाहणार आहोत, त्या गोष्टी जगिक जरी असल्या तरी देखील आमची विनंती आहे की त्याद्वारे आम्ही त्या जगिक गोष्टीकडे न ओढले जाता त्या वाद्याकडे, त्या
कलाकृतीकडे न ओढले जाता आम्ही विनंती करत आहोत की तुमच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन विशेष करून तरुण लोकांसाठी असावं, जेणेकरून आम्ही तुमचं वचन जे आहे त्याच्याकडे जास्त ओढले जावं. आमचे विचार, आमचं मन जे आहे, आमची बुद्धी जी आहे त्याच्यामध्ये तल्लखपणा येऊ दे, जागरूकपणा येऊ दे, जेणेकरून आम्ही मोहापाशात न पडता ज्या गोष्टी आम्ही शिकणार आहोत, पाहणार आहोत, ऐकणार आहोत त्याद्वारे आम्ही जागृत व्हावं, सतर्क व्हावं, जेणेकरून तुमचंच या ठिकाणी गौरव होईल. पुन्हा एक वार प्रार्थना विनंती करत आहोत. आमच्या अंतःकरणाची तुम्ही जबाबदारी घ्या. आमचं अंतःकरण जे आहे आम्ही तुमच्या हाती सोपवून देत आहोत. त्याच्यावरती ज्या गोष्टी आम्ही आज शिकणार आहोत त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत करा. नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन. एदन बागेमध्ये ज्यावेळेस सैतानानं मोह टाकला त्यावेळेस तुम्हाला का असं वाटतं की तो मोह चांगला आणि वाईट, बऱ्या आणि वाईटाच्या मिश्रणाचा मोह होता असं तुम्हाला का वाटतं, किंवा तो मोह तशा प्रकारे का असावा, वाईटच फक्त का नसावा? चांगलं आणि वाईट याचं मिश्रण का केलं? कोणी? सैतानानं. जे झाड होतं त्या झाडाचं फळ खाऊ नको असं देवाने सांगितलं. त्या झाडामध्ये जे फळ निर्माण केलं होतं ते फळ कुणी निर्माण केलं? परमेश्वराने. मग त्या झाडाच्या फळामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी होत्या का? झाडाचं फळ खाल्लं की फक्त वाईटच विचार यायला पाहिजेत, चांगले विचार येऊ नयेत असं सैतानानं का केलं नाही? सैतानाला माहित होतं. सैतानाला माहित होतं निवडलेलं. बर, या ठिकाणी ताई म्हणते की जर त्या ठिकाणी फक्त वाईटच असतं तर आदम आणि हवा त्या मोहामध्ये पडले नसते. ते म्हटले असते अरे सगळेच वाईट आहे तर आम्ही कशाला ते फळ खायचं? म्हणून सैतानाने त्या ठिकाणी काय केलं, बाबा फक्त मी तुला चांगल्या गोष्टी दाखवतो, त्याच्यासाठी वाईट ही गोष्टी येतील ते मी तुला नाही दाखवणार. त्याच गोष्टी आपण ह्या ठिकाणी शिकत आहोत. तुम्ही जी जाहिरात बघता त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं दाखवलं जातं, पण त्याच्यामध्ये जे वाईट आहे ते वाईट तुम्हाला दाखवलं जात नाही. तुमचे डोळे ते वाईट गोष्टी बघत नाहीत, मेंदू बघतो. का नाही कळालं? आता ज्यावेळेस एदन बागेमध्ये आपण वाचतो की आदम आणि हवेने ते फळ खाल्लं तर ते फळ चांगलं दिसतं, चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतील म्हणून खाल्लं का आपलं वाईट व्हावं म्हणून खाल्लं? बर, उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 6वं वचन, उत्पत्ती 3:6. आजचा संदेश जरा महत्वाचा आहे, म्हणून कृपा करून काळजीपूर्वक आत्तापासूनच सांगतो की अल्फा लहरीमध्ये अजिबात जाऊ नका, नाहीतर तुम्हाला त्रास होईल, मलाही त्रास होईल. आणि म्हणून आपण काय करूया, सतर्कता बाळगूया. कारण की जे व्हिडिओ आपण पाहणार आहोत, ज्या गोष्टी आपण ऐकणार आहोत त्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावरती चांगला झाला पाहिजे, वाईट नाही. उत्पत्ती 3:6. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, हा, दिसण्यास मनोहर, हा, आणि शहाणे करण्यास इष्ट आहे, हा, असे त्या स्त्रीला दिसून आले. हा. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. आता ह्याच्यामध्ये काय वाईट आहे? दिसायला चांगलं, दिसणं चांगलं चुकीचं आहे का? खाण्यास इष्ट चुकीचं काय आहे का? मग ज्ञान देण्यास काय? ज्ञान देण्यास चांगलं. मग ह्याच्यामध्ये वाईट काय? मग देव आज म्हणतो का की फळ जर चांगलं दिसत असेल तर ते खाऊ नका? बर, हा. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी काय झालं की ज्या वेळेस ते फळ सैतानानं आदम हवेला, पहिलं हवेला दाखवलं त्यावेळेस चांगल्याच गोष्टी त्या फळाविषयी सांगितल्या. त्या फळाला खाल्ल्यानंतर वाईट गोष्टी काय होतील हे त्या सांगितलेलं. म्हणून ज्या गोष्टी आपण पाहतो त्या गोष्टी फक्त चांगल्याच आहेत का चांगल्या आणि वाईट आहेत
ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. जाहिरात असू दे, काही असू दे, काही असू दे, मोठा बोर्ड असू दे, ती गोष्ट फक्त आणि फक्त चांगलीच सांगते का चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टी सांगतात हे बघायचं. देवाचं वचन फक्त चांगलं का चांगलं आणि वाईट? वाईट काय म्हणता? अहो, देवाचं वचन फक्त चांगलंच का चांगलं आणि वाईट? हा 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 साधं सोपं उत्तर आहे. चांगलंच का चांगलं आणि वाईट? ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही चुकीचं दिसणार नाही. चुकीचं दिसणार नाही म्हणजे काय? ज्या गोष्टीचं अनुकरण केल्यामुळे, देवाचं अनुकरण केल्यामुळे तुम्ही चुकीच्या मार्गाला कधी लागणार नाही. बरोबर? आता सैतानाला ज्या वेळेस आदम आणि हव्वेला भरमायचं किंवा फसवायचं होतं त्यावेळेस त्याने काय केलं? बऱ्याने वाईटाचा आधार घेतला. आज सैतान काय करतो? त्याची पद्धत बदललेली आहे का? जर तरुणांना किंवा जर स्त्रियांना किंवा पुरुषांना जर फसवायचं असेल तर तो फक्त वाईटच गोष्टीकडे त्यांची नजर किंवा त्यांना वाईटच गोष्टी आहे असं सांगतो का चांगलं आणि वाईट दोन्हीचं मिश्रण करतो? मग आता तुम्हाला आणि मला कसं कळणार की चांगलं आणि वाईटचं मिश्रण कसं आहे आणि फक्त चांगलंच कसं काय? कसं कळणार आपल्याला ते? बरोबर आहे, पण काय करणार? नेमकं काय करणार? म्हणून आपण ख्रिस्ती वागणूक याच्यामध्ये शिकलो की जर आपल्याला कपडे घालायचे आहेत, कपडे निवडायचे आहेत तर ते कपडे कसे पाहिजेत? कारण की ते वचन आहे आणि त्या वचनानुसार आपण कपडे खरेदी केले तर ते चांगलेच असतील. ते चांगले आणि वाईट दोन्हीचं मिश्रण नसेल. बोललेलं कळालं का? ते कपडे कसे असतील? चांगलेच असतील. ते कपडे चांगले आणि वाईट दोन्हीचं मिश्रण नसेल. बोललेलं कळालं? बर, आता आता जर आपल्याला जेवण जेवायचं असेल तर देवाच्या वचनामध्ये लिहिलंय का की चांगलंच जेवण कोणतं? एवढा उशीर का लागतो उत्तर द्यायला? देवाच्या वचनामध्ये आपण पाहिलं का की जेवण कोणतं चांगलं? पाहिलं. आणि त्या वचनानुसार आपण जेवलो तर ते जेवण चांगलं आणि वाईट दोन्ही असेल का? चांगलंच असेल. म्हणून मला वारंवार तुमच्या आणि माझ्या अंतःकरणावरती हे बिंबवायचंय की जर त्या गोष्टीमध्ये चांगली आणि वाईट असेल तर ती गोष्ट घ्यायची नाही. जर ती गोष्ट फक्त चांगलीच असेल तरच ती घ्यायची आणि जर गोष्ट वाईटच असेल तर आपल्याला माहित आहे की ती गोष्टीकडे बघायचं देखील नाही. आज सैतान तुम्हाला आणि मला फसवण्यासाठी वेगवेगळे चित्रपट आणतो आणि त्या चित्रपटामध्ये वेगवेगळी गाणी ऐकवतो. मला सांगा की कोणत्या चित्रपटामध्ये, मी तर चित्रपट बघत नाही, तुम्ही जरी सांगितलं तर नाही कळणार मला, पण जे चित्रपट पाहिले जातात त्या चित्रपटामध्ये सगळंच वाईट असतं का? काय चांगलं सर्वसाधारणता दाखवतात त्या चित्रपटामध्ये? कधी कधी. बर, कधी कधी. मग त्या मालिका असतात टीव्हीवरती आणि त्या मालिकेमध्ये सून, सासू, मग आणखी कोण कोण असतं, मग पती, पत्नी, खूप काय गोष्टी असतात त्या ठिकाणी. बहुतांश वेळेस काय दाखवलं जातं? वादविवाद. मग सगळे वादविवादच दाखवले जातात का? मग काय दाखवलं जातं? चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये काय दाखवल्या जातात? हा, म्हणजे काय दाखवलं जातं? हा, बर. म्हणजे थोडक्यात काय की चांगलंही आहे आणि वाईटही आहे. मग तुम्हाला आणि मला आता जास्त वेळ लागेल का की ही मालिका जी आहे, जी तुम्ही म्हणत आहात, ती मालिका आपण बघावी का नाही? बघणं चुकीचं आहे. ऍक्टर म्हणजे अभिनेता. ऍक्टर हा शब्द कुठून आला?
अभिनेता हा शब्द मराठीत आहे, पण तो मराठीत मी विचारत नाही. इंग्रजी भाषेमध्ये ऍक्टर हा शब्द कुठून आला? जो अभिनय करतो तो ऍक्टर, बरोबर. ऍक्टर हा शब्द कुठून आला? ऍक्टर हा शब्द एका ग्रीक भाषेतून किंवा जुन्या भाषेतून त्याचं भाषांतर करण्यात आलं. ऍक्टर म्हणजे इंग्लिश भाषेमध्ये हिपोक्रेट. हिपोक्रेट म्हणजे काय? ढोंगी. आता एवढा विचार कोण करेल? ऍक्टर हा शब्द तुम्ही ग्रीक भाषेमध्ये तुम्ही शोधून काढा. तुम्ही थिओलॉजी केले, ग्रीक भाषेमध्ये ऍक्टर या शब्दाचा अर्थ शोधून काढा. तुम्हाला कळेल की ऍक्टर म्हणजे हिपोक्रेट. हिपोक्रेट म्हणजे ढोंगी. ढोंगी म्हणजे तो तसा नाही पण तसा तो वागतो. बरोबर आहे मग. ढोंगीपणाविषयी देवाच्या वचनामध्ये काय लिहिलंय? बर, कुठे लिहिलंय? सर्व वचनांचा खेळ आहे. थोडक तुम्हाला उत्तर देतो. मत्तय हा, मत्तय 1 अंकी अध्याय आहे. मत्तय 6 मध्ये पण आहे. बर, 6 मध्ये पण आहे. वाचा मराठीमध्ये. सॉरी मराठीमध्ये 6:5. मत्तय 6:5 वाचा. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखी प्रार्थना करू नका. म्हणजे तुम्ही ऍक्टर, अभिनेते होऊ नका. म्हणजे काय करू नका? वाचा पुढे. कारण लोकांनी आपणास पाहावे. हा चमट्यावर उभे राहून प्रार्थना करणे. हा, मग आता चित्रपटामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? एक माणूस लपून काहीतरी करत असतो का? त्यानं समोर येऊन तुम्ही सगळ्यांनी त्याला पाहावं असं तो करतो. बरोबर, कळालं का? कुठं जोडायचं आणि कसं जोडायचं ते. म्हणजे अभिनेता जो आहे तो काय करतो की बाबा मी तसा नाही पण मी तुम्हाला दाखवतो की तसं असणं म्हणजे काय. देवाचं वचन म्हणतं की ते कशासाठी केलं जातं? लोकांनी त्याच्याकडं पाहावं म्हणून. आता मग चित्रपटाच्या पाठीमाग कोण असा आहे जो म्हणतो की बाबा सगळ्यांनी त्या व्यक्तीकडे पाहावं? कोण आहे चित्रपटांच्या पाठीमाग? डायरेक्टर, बरोबर आहे. पण त्याच्या पाठीमाग कोण? सैतान. बर, आता हा सैतान आपल्याला अशा व्यक्तीकडे पाहायला लावतो जो व्यक्ती ढोंगी आहे. तो व्यक्ती कसा आहे? ढोंगी आहे. म्हणजे थोडक्यात काय की तो चित्रपटाच्या बाहेर वेगळा आणि चित्रपटामध्ये वेगळा आहे आणि म्हणून तो काय आहे? ढोंगी आहे. मग आता ढोंगी आहे आणि तो ढोंगामध्ये किंवा त्या ढोंगीपणामध्ये काय करतो ते आपण थोडक्यात पाहूया. बर, पहिलं वचनाकडे जाऊया आणि मग आपण व्हिडिओ बघूया. तुम्हाला काय वाटतं की सैतान कशाच्या विरोधात आहे देवाच्या वचनामध्ये? आज्ञेच्या विरोधात. बर, ठीक आहे. पहिली आज्ञा कोणती? निर्गमनाचा 20वा अध्याय पहिलं वचन. निर्गमनाचा 20वा अध्याय पहिलं वचन. पहिलं वचन म्हटलं, पहिली आज्ञा नाही, पहिलं वचन. हा, वाचा. आणि देव हे सर्व शब्द बोलला, ज्याने तुला मिसर देशातून दास्यगृहातून. निर्गमनाचा 20वा अध्याय. हा, परमेश्वर तुझा देव आहे. मी तुझा देव परमेश्वर आहे. बर, पुढे. माझ्या खेरीस तुला अन्य देव नसावे. चित्रपटामध्ये आपल्याला जिवंत देव येशू ख्रिस्तच्या व्यतिरिक्त दुसरे देव जे आहेत त्यांची वाहवा केलेली तुम्हाला पाहायला मिळालेली आहे का? जिवंत देव येशू ख्रिस्त उंचावला जाऊ नये म्हणून दुसऱ्या देवाला उंचावलेलं तुम्ही पाहिलेलं आहे का? होय की नाही? बर, येशू ख्रिस्ताला कमी लेखावं म्हणून दुसऱ्या देवांना वर केलेलं तुम्ही पाहिलेलं आहे का? पाहिलेलं आहे. बर,
कोणती आज्ञा झाली ती पहिली. दुसरी आज्ञा काय? आपल्यासाठी कोरीव मूर्त्या करू नको. आता कोरीव मूर्ती जी आहे ती कोरीव मूर्ती कोणकोणत्या धातूपासून केली जाते? लाकूड, दगड, पितळ, तांबे, चांदी, सोनं. बर ठीक आहे. जे लोहार आहेत ते लोहार काय करतात? हातोडीचा वापर करतात. आणि ते हातोडी असतं आणि हातोडीनं ते एक चौकोन असतं लोखंडाचं आणि त्याच्यावरती काय करत असतात? छन्नीनं ते आकार देत असतात दुसऱ्या लोखंडाला. ते लोखंड जे असतं ते चौकोनी त्याच्यावरती दुसरं काहीतरी ठेवतात आणि मारतात. ते चौकोनी लोखंडाला काय म्हणतात? चौकोनी लोखंड असतो, कठीण असतो तो. आणि जर त्यांना विळा बनवायचा तर विळाचा तो एक पात घेतात आणि त्याच्यावरती ठेवतात आणि हातोड्यानं त्या विळ्याला तयार करतात. मग त्याला काय म्हणतात? त्या चौकोनाला खाली जे आहे ते? हा, बरोबर उत्तर बरोबर आहे. जवळच उत्तर आहे. आयरन. आयरन बरोबर का? भात मी म्हणत नाही. भात वेगळं. जे ते लोखंड असतं ज्याच्यावरती दुसरं लोखंड ठेवलं जातं ते मूळचं खालचं लोखंड जे असतं त्याला काय म्हटलं जातं? आयरन. मग सोनार जो असतो तो काय वापरतो? सोनं वापरतो. मग तो कशाची पूजा करतो? सोन्याची पूजा करतो. मग तर करत असेल तर तो त्या गोष्टीची काय करतो? उपासना करतो. जिवंत देव येशू ख्रिस्ताची उपासना तो करत नाही. बरोबर का? लक्षपूर्वक ऐकून मला सांगा. तुमचं लक्ष कुठं? तुमचं लक्ष कुठं होतं? चित्राकडे. शब्दाकडे पण होतं. बर ठीक आहे. म्हणून म्हटलं की मी प्रार्थनेमध्ये पण म्हटलं की देवा मला माहित आहे की याचा प्रभाव काय, मला माहित आहे की याचा प्रभाव काय, म्हणून मी पूर्ण गाणं पण नाही दाखवलं. ज्यावेळेस तयार करत होतो त्यावेळेस थरकाप प्रत्येक लेकराचा, प्रत्येक बंधू भगिनीचा विचार केला, काय करू देवा. तुम्हाला वाटतं की ह्या साध्या गोष्टी? एकदा तुम्ही ह्या मोड मध्ये, ह्या लहरीमध्ये गेला ना, जे काय तुम्हाला दाखवलं जातं ना, कोणत्या आज्ञेच्या विरोधात आहे? पहिली आज्ञा कोणती? माझ्या ख्रिस्तला अन्य देव नसावा. बरं ठीक आहे, त्या आज्ञेच्या विरोधात आहे का? आहे. दुसरी आज्ञा कोणती? कोरी मूर्ती करू नको. बरोबर. ते आयरन काय केले त्याचे? फार प्रसिद्ध चित्रपट आहे ते. का प्रसिद्ध झाले चित्रपट? का हे चित्रपट प्रसिद्ध झाले? कारण की 3 तास ज्यावेळेस मनुष्य ह्या सर्व गोष्टी बघतो ना, त्यावेळेस तो म्हणतो की बाबा असंच आहे का काय? ब्लॅक अँड व्हाईट आहे चित्रपट, तरी फेमस. नाही, गाणं जरी गायलं असलं कसं तरी देखील मी काय म्हणत आहे की आपलं लक्ष कुठं असतं? पहिलं ज्या गोष्टी आपण पाहतो त्याच्याकडं, मग त्याच्यानंतर आपण गाण्याकडे, शब्द जे आहेत, आता कालचे जे गाणे आहेत त्याचे शब्दही कळत नाहीत. त्याने शिव्या जरी दिल्या त्या गाण्यामध्ये तर तुम्हाला मला काहीच कळणार नाही. सत्य परिस्थिती आहे. सांगा मला, लक्षपूर्वक आहे का?
बरोबर? आता मला सांगा, हे गाणं ऐकल्यानंतर किती लोक म्हणतील की बाबा खरंच जिवंत देव येशू ख्रिस्त जो आहे, जो दिसत नाही, तो जिवंत देव आहे? किती जण म्हणतील? तुम्ही म्हणाल, पण बाकीचे म्हणतील का, की ज्यांना येशू ख्रिस्त माहीतच नाही ते म्हणतील तसं? कारण की लोकांना काय करायचं आहे, ज्या गोष्टी दिसतात, ज्या गोष्टी त्यांना ऐकायला मिळतात, त्याच्यावरतीच आम्ही काय करू? विश्वास. ज्या वेळेस इस्रायल लोकांना देव दिसला नाही, कोणता देव? जिवंत देव दिसला नाही, त्यावेळेस ते लोक कोणाकडे गेले? आरोनाकडे गेले. आणि आरोनाला काय म्हणाले? आमच्यासाठी एक देव तयार करा. कोणता देव? जो आम्हाला दिसल. प्रियजन हो, चित्रपट सृष्टी जी निर्माण झालेली आहे, कुठेही असू दे, भारताच्या बाहेर असू दे किंवा भारतामध्ये असू दे, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात वेगवान मार्ग कशासाठी काढायचे? निर्णय तुम्ही इथून घेताना ह्याच्यावरती बाधा झाली की संपलाच प्रश्न. निर्णय तुम्ही इथे घेता म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही अल्फा मोड मध्ये गेला की इथं काय करताय तुम्ही ते तुम्हाला भान राहत. निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती नष्ट होती. इथली जी क्षमता आहे ना निर्णय घेण्याची, बरोबर आणि वाईट, ही क्षमता नष्ट होती. आणि नंतर तुम्ही 3 तासानंतर बाहेर आल्यानंतर निर्णय घ्यायला जमत नाही. का? इथली शक्ती जी आहे, वरील शक्ती जी आहे निर्णय घेण्याची, ती काय झालेली आहे? संपून गेलेली आहे किंवा नष्ट झालेली आहे. आणि मग असे साधे साधे गीत जे आहेत, बाबा ह्या सर्व गोष्टी कशा आहेत? चांगल्या आहेत. बघूया. अल्फा मोड मध्ये कान उघडा. कशाला भूल झाली परत? चुकीच्या देवाच्या पाठीमागे लागलं की ते नक्कीच त्या ठिकाणी चुकी होईल. पण आपण काय केलं? कुठं स्पर्श झाला माहित आहे का त्याचा? इथं नाही झाला. मग आपण ते 6 दिवस चित्रपट बघतो. ऐक ऐक ऐक. बर, आता ज्यावेळेस आपण 6 दिवस असे चित्रपट पाहतो, अशी गाणी ऐकतो, 7व्या दिवशी आपण मंदिरामध्ये येतो, त्या ठिकाणी काय गायलं जातं? स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. आवडत नाहीत गाणी. ती गाणी आपल्याला आवडत का? बाकीच्या गाण्याने आपलं मन भरलेलं आहे. बाकीच्या गाण्याने आपलं हे मेंदू जो आहे तो भरलेला इतका की ज्या गोष्टी देवाच्या आहेत ना, ह्या गोष्टीमुळे त्या देवाच्या गोष्टी आपल्याला आवडायला आवडत नाहीत. आता चांगले कपडे घातलेत ना त्या व्यक्तीनं, त्या नटीनं, काय अभिनेत्रीनं चांगले कपडे घातलेत ना, चांगले आहेत ना ते कपडे, आज पण ते कपडे आपण घालू शकतो, बरोबर ना? मग त्यात वाईट काय होतं? नाही. शब्द जे होते ते शब्द देवाच्या वचनाच्या विरोधात होते. त्याच्या अगोदरच आपण गाणं ऐकलं, बरोबर? साधीच माणसं होती ना ती. चित्रपटाचं नाव पण तेच होतं बहुतेक. साधीच माणसं होती ना ती. मग त्याच्यामध्ये चुकीचं काय होतं? फक्त शब्द. म्हणजे दाखवायला तुम्हाला साधे लोक दाखवायचे, दाखवायला तुम्हाला व्यवस्थित ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या दाखवायच्यात. पण ज्यावेळेस तुमचं लक्ष त्याच्याकडे गेलं की मग हळूहळू हळूहळू असे शब्द तुमच्या अंतःकरणामध्ये टाकायचे जे देवाच्या वचनाच्या विरोधात आहे. कोणत्या आज्ञाच्या विरोधात आहे?
कोरी मूर्ती दुसरे, कोरी मूर्ती कुठली गेली तर माझ्याशिवाय तुला अन्य देव नसावे. बर ठीक आहे. मग आता कळालं का, जे आहे ते स्पष्ट बोलतो, सर्वांना मी मान किंमत देतो. आता कळालं का की स्त्रियांना आज इतकं महत्व जास्त का मिळालं? असे चित्रपट दाखवायचे. मग असे चित्रपट प्रसिद्ध केल्यानंतर स्त्रीला पण वाटतं अरे मी तशी पाहिजे, आणि मग पुरुषाला पण वाटतं अरे बाबा तिची पातळी तर तशी आहे ना, मग मी तिला तसं वागवलं पाहिजे. काही दिवसापूर्वी एका मुस्लिम महिलेशी बोलत होतो, वयोवृद्ध, रिटायर, निवृत्ती झालेली महिला. ती म्हणाली की स्त्रियांना जेवढं स्वातंत्र्य मिळालं, मला वर्ष आठवत नाही, 1900 काहीतरी ते वर्ष होतं, विसरलो ते वर्ष. त्या वर्षामध्ये विमेन्स लिबरेशन मुवमेंट सुरू झाली, म्हणजे स्त्रियांना स्वातंत्र्य अशी ती चळवळ सुरू झाली. त्या चळवळीमुळे ती स्त्री म्हणाली, मुस्लिम ती स्त्री म्हणाली, आम्ही म्हणजे स्त्रियांनी जास्त कमवण्यापेक्षा जास्त गमवलं त्या स्वातंत्र्यामध्ये. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे होतं, स्वातंत्र्य पाहिजे होतं, स्वातंत्र्य पाहिजे होतं. ते मिळवत असताना आम्ही स्वातंत्र्य मिळवलं, जास्त गोष्टी चांगल्या मिळवण्यापेक्षा वाईट गोष्टी जास्त मिळवल्या आणि चांगल्या गोष्टी आम्ही जास्त गमावल्या. तुमचं संस्कृती जी आहे ना, त्या संस्कृतीमध्ये बदल जर घडवून आणायचा आहे ना, वारंवार असे चित्रपट दाखवा. 10 वर्षामध्ये संस्कृती संपली. हिटलर उदाहरण घ्या, अडॉल्फ हिटलर. किती जणांनी ऐकले नाव हिटलरचं? बरं, कोण होते ते? मराठीमध्ये काय म्हणतात डिक्टेटरला? हा, तानाशाह हिंदी शब्द आहे का मराठी? मराठीमध्ये पण वापरतात. बरं, हुकुमशाह किंवा हुकुमशाही त्यांनी चालवली. त्यांनी लहान लेकरांना देखील युद्धामध्ये आणलं. कसं आणलं असेल? वारंवार त्यांच्या समोर असे चित्रपट दाखवण्यात आले ज्याच्यामध्ये त्यांना हत्यार कशी वापरायची, एकमेकांना गोळ्या कशा घालायच्या, या सर्व गोष्टी त्यांना चित्रपटाद्वारे एक वेळेस नाही वारंवार दाखवण्यात आले, जेणेकरून त्या लेकरांच्या कोवळ्या मनावरती परिणाम पडावा आणि ते लेकर, तुम्ही 22 फार मोठा वय झालं, 15, 10, 16 वर्षाची लेकरं युद्धामध्ये सामील झाले. का? ब्रेन वॉश म्हणतो ना आपण, तो प्रकार झाला. तर निर्णय घेताना तुम्ही कोणता वापरता? मेंदूचा हा पुढचा भाग. आता तुम्हाला एक मी गाणं ऐकवतो, मला लेकरा त्या ठिकाणी ते गाणं बहुतेक मी दाखवू शकणार नाही. त्या गाण्यामुळे काय होतं ते बघा, इथं काय नष्ट होतं ते थोडक्यात जरा लक्ष द्या. बाजू वाटतात का देवासाठी टाळ्या? काय करत आहात तुम्ही? ऐकता? व्हिडिओ तर बघूच नका, पाहण्यासारख्याचा लायकीचाच नाही. मला सांगा, मी चित्रपट पाहिला नाही, जर कोणी पाहिला असेल तर सांगा, पती आणि पत्नीच्या मधलं नातं सांगितले का तिथे? जरा लक्ष द्या. गेलं, संपलं, इथलं काही राहत नाही, तर काहीही राहत नाही. तर निर्णय घेण्याची ताकद आणि शक्ती जी आहे ना, ती संपली गेली. एवढा वाईट परिणाम त्या चित्रपटांचा होतो आणि त्या गाण्याचा होतो. आणि हे गाणे कधी कधी सार्वजनिक ठिकाणी वापरले जातात. सार्वजनिक ठिकाणी त्याचा काय होतो? वापर केला जातो. तुम्हाला ऐकायचं जरी नसेल तरी तुमच्याकडे पर्याय नसतो. एक या गाण्यामध्ये, या गाण्यामध्ये चुकीचं काय तर सांगा मला, व्हिडिओ सोडून.
चुकीचं काय? काय शब्द आहेत? व्याभिचार. मग पती पत्नीसाठी म्हणू शकतो ना ते शब्द? हा, बघा, ह्याला म्हणायचं की बाबा आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा वापर करतो ना, दोन कान कशासाठी दिलेत की बाबा एकही शब्द चुकता कामा नये. तुम्ही ज्यावेळेस देवाची गाणी गातात त्यावेळेस ती गाणी जी आहेत ते सर्व गाणी सगळे शब्द वापरता का एक सोडताना एक गाता, एक सोडताना एक गाता? सगळे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताचं नाव कसं तरी कमी करायचं, त्याचं नाव कमी करण्यासाठी बाकीच्यांना वरून उचलायचं. कुणीतरी एक पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाचं नाव आहे हंबल हिरो. हंबल हिरो म्हणजे नम्र अभिनेता, हिरो. कोणाविषयी माहिती आहे का ते पुस्तक? येशू ख्रिस्ताविषयी ते पुस्तक. नम्र अभिनेता. कुठं असं वाचलंय का, ऐकलं का? अभिनेता पण नम्र. म्हणून आपण काय करत आहोत की सैतान जो आहे तो पूर्णपणे आपलं फ्रंटल लोब जो आहे म्हणजे पुढं ह्या ठिकाणी जो निर्णय आपण घेतो ना, हा निर्णय घेण्याची ताकदच काय करायची? कमकुवत करायची. खालील शक्ती. खालील शक्तीचा म्हणजे काय? आता हे गाणं ज्यावेळेस वाजतं त्यावेळेस आपल्याला आपलं शरीर हालायला सुरुवात होते. आता शरीराच्या रिदम असतं. रिदम म्हणजे मराठीत काय? ताल. हा, तर शरीराचा एक ताल असतो. 1 2 3 4, 1 2 3 4, बर का? स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. 4. पण आता तेच गाणं मी असं गायलं तर स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. मग काय होईल? तुमच्या हृदयाचे जे ठोके आहेत ना, ते ठोके जसे पडले पाहिजे तसे न पडता तुमच्या हृदयाचे ठोके चुकतात आणि मग तुम्ही काय व्हायला लागतात? झिंगायला लागतात किंवा थोडक्यात तुमचं शरीर हालायला सुरुवात होते. कधी? हृदयाचे ठोके बदलल्यानंतर. पण स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा. हृदयाचे ठोके चुकले का? नाही चुकले. नाही चुकले. पण हे गाणे काय करतात? हृदय जे आहे तुमचं जे बरोबर त्या 4 पट्टीमध्ये पडलं पाहिजे ना, ते बदललं की मग मनुष्य काय होतो? आणि मग त्याला वाटतं की आपण काय केलं पाहिजे? जो ठोका आहे ना त्याच्याप्रमाणे आपलं शरीर हललं पाहिजे. असंच ते वाद्य वाजवलेलं नाही. असंच ते वाद्य वाजवलेलं नाही. ते वाद्य याच्यासाठी वाजवले जेणेकरून तरुण लोकांचं जे हृदयाचे ठोके आहेत ना ते बदलावे, जेणेकरून शरीरामध्ये काय होतं? डोपामिन. शरीरामध्ये म्हणजे मेंदूमध्ये डोपामिन तयार झाला की मग आपण आनंदित होतो. आता गाणं ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस कुठं टार्गेट केलं त्या गाण्यानं? डायरेक्ट मेंदूवर. म्हणून आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये उल्हास आणि आनंदाचं वातावरण पसरलं. 30 सेकंदाचा खेळ. अगोदर गाणी किती? 5 6 7 8 मिनिटाचे असायचे. आता 3-4 मिनिटाचे असं काय तर मी ऐकलेलं. आता जरा लक्ष द्या. एवढ्यावरतीच नाही थांबत. पण जर आपण पुढे बघितलं तर आपल्याला कळेल की सैतान काय करत आहे. मला तर नाही होत. करा प्रार्थना. मरून गेला.
कोणाला देव करायचं? आणि केलेलं आहे. आज आज वास्तुस्थिती तरुणांमध्ये ती तशीच आहे. कुठे शिकले हे सगळे? मला माहिती आहे की आपले तरुण लोक अमेरिकेला गेले नाहीत ह्या सर्व गोष्टी शिकायला. कुठे शिकले ह्या सर्व गोष्टी? सगळ्यात सोपा मार्ग या सर्व गोष्टी शिकण्याचा म्हणजे मोबाईल आणि टीव्ही. एकदा तुम्ही गाणं ऐकलं, दोनदा ते गाणं ऐकलं, तीनदा तुम्ही ते गाणं ऐकलं, तुम्हाला वाटतं की त्या गाण्याप्रमाणेच आपण काय केलं पाहिजे? जगलं पाहिजे, राहिलं पाहिजे. मग कोणत्या आज्ञेच्या विरोधात आहे हे गाणं? हा? आता तुम्ही म्हणाल की वाद्य असं आहे तसं आहे म्हणून ते चांगलं नाही वगैरे. वाद्य चांगलं असेल तर शब्द पण चांगले असतात का? मग तुम्हाला मी एक चांगलं वाद्य असलेलं गाणं दाखवतो, त्याच्यामध्ये तुम्ही शोधून काढायचं की चुकीचे गोष्टी कोणत्या. किती? 1980. पाच सेकंड. कलर 10 सेकंड. डिटेल 21 सेकंड. बरोबर का चूक? आता बघा काय दाखवलंय. हा, काय दिसलं? तुम्ही बघितलं नाही. काय दिसलं? हा, काय टॅटू आहे? हा, काय गोंधन आहे? हा, आता तेवढं कोण? आता ते मुद्दाम दाखवलं का असंच दाखवलंय ते? पण तुमचं लक्ष, माझं लक्ष डोळ्यांचं कुठं? रंग, अभिनेता, अभिनेत्री. पण मेंदूने काय पकडलं? फक्त अभिनेता आणि अभिनेत्री नाही, हे पकडलं. मला त्या चित्रपटाचं काय घेणं देणं नाही. आपण चित्रपटाचं नाव काय आहे हे काहीही घेणं देणं नाही आपल्याला. मला फक्त हे म्हणायचंय की माझ्या येशू ख्रिस्ताच्या विरोधात जर होत असेल ना, तर मी स्पष्टपणे, उघडपणे, बेठोक बोलणार. ते करा म्हणजे तुम्हाला आवडती ती व्यक्ती काय होईल? मिळून जाईल. बरं, आता हे तुम्ही पाहिलं, आणखी काय चुकीचं दिसलं तुम्हाला ह्याच्यामध्ये? परत एकदा. ऐसी रात है जो बहुत खुश नसीब है, चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है, कितना कुछ कहना है फिर भी है दिल में सवाल कहीं, सपनों में जो रोज कहा है वो फिर से कहूँ या नहीं. आता मला सांगा, काय चुकीचं ऐकलं तुम्ही? गेला होता अल्फा मोड मध्ये. मला त्याच्यात चुकीचं नाव काय? चुकीचं काय त्याच्यात? देवाच्या वचनाच्या विरोधात तुम्ही ह्या गाण्यामध्ये, एवढ्याच्या याच्यामध्ये चुकीचं काय ऐकलं? देवाच्या विरोधात चुकीचं नाही. स्वप्नामध्ये ना, बर, तुम्ही काय म्हणाला? मराठी सांगा. हा, असं आहे का? बर, ठीक आहे, मान्य करूया. बर, दुसरं तुम्ही काय म्हटलं? आवड चुकीची आहे. मग जर एखाद्या चांगल्या मुलीला पूर्ण जग आवडत असेल आणि मला जर आवडली तर ते चुकीचं आहे का? नशा, तिथे शब्द वापरला होता ना, शब्द होता तो.
आहे का? बर, मला माहित नाही, सॉरी, माझ्या ते लक्षात आलं नाही. बर, तुम्ही काय म्हणाला? आणखी कोण काय म्हणाल? काय तुम्ही हा काय म्हणाला तुम्ही? मग त्याच्यात चुकीचं काय? परत एकदा मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही जर कटाक्षरित्य, म्हणून म्हटलं ना तुम्हाला की जागरूकता असल्याशिवाय या गोष्टी लक्षात येणार नाहीत. तुमचे कान ह्या गोष्टी काय पकडत नाहीयेत, मेंदू सर्व गोष्टी पकडतो. डोळे या सर्व गोष्टी पकडत नाहीत, मेंदून पकडले. म्हणून मी तुम्हाला सांगतो, परत एकदा सांगा नाही ऐका. परत सुरुवातीलाच आहे साधं गाणं. ऐसी रात है जो ऐका. बहुत खुशनसीब है, चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरी सांगा. जवळच उत्तर होतं, थोडक्यात चुकलंय. खुश नसीब. खुश नसीब म्हणजे काय? माझ्या नशिबामध्ये ती मुलगी आज रात्री मला दिसली ज्याच्यासाठी पुष्कळ दुनिया काय आहे, प्रेम करते वगैरे. आता नशीब हे देवाच्या वचनानुसार आहे का नाही? नशीब म्हणजे काय? हा नाही, नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात काय की ज्याला प्रेम मिळेल त्याला मिळेल, ज्याला मिळणार नाही त्याला नाही मिळणार. गॉड डिसाइड, गॉड परमेश्वर जुने what God has said that only will happen. नशीब 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 म्हणजे काय? नशिबावरती ख्रिस्ती लोक विश्वास ठेवतात का? असं म्हणू शकतो का अरे बाबा माझ्या नशिबातच त्या गोष्टी नव्हत्या म्हणून मला मिळाल्या नाही? म्हणजे थोडक्यात काय, देव नाहीच, देवाला नाकारायचंच. नशिबावरती सगळ्या गोष्टी आहेत, किस्मत सगळ्या गोष्टी काय आहेत? नशिबावरती आहेत. म्हणजे थोडक्यात काय, देवाचं काय घेणं देणं नाही. तुम्हाला मिळालं तर तुमचं नशीब, नाही मिळालं तर तुमचं नशीब नाही. आता जे लोक नशिबावरती विश्वास ठेवतात, ज्यांना येशू ख्रिस्ताविषयी माहित नाही, ते लोक ज्या वेळेस अशी गाणी ऐकतात त्यावेळेस काय होतं बघा. प्रेम तुटले, एकटाच बसलाय, कोण येणार आता माझ्या आयुष्यामध्ये? हा बाबा, खुशनसीब है वो. म्हणजे ज्यांना प्रेम मिळालं नाही, आई वडिलांचं नाहीतर कोणाच्या मुलीचं नाहीतर मुलाचं, खुशनसीब नाही आहे वो. देवाचं वचन कोणतं आहे हे याच्या विरोधात आहे? सांगा, प्रश्न मिटवा. सांगा मला कोणतं वचन असं सांगाल ज्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की तसं नाही बाबा, हे चुकीचं सांगताय तुम्ही, असं नाहीये. कोणतं वचन सांगा? म्हणजे तुम्हाला आणि मला असं म्हणायचं आहे की काही लोकांना प्रेम मिळतच नाही, मिळत नाही असं आहे का? का सगळ्यांना प्रेम मिळतं? नाही, तुम्ही गोंधळात आहात बहुतेक, अजून तिथंच आहात. सांगा मला, सांगा. हा, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळते. मग मनुष्याचं प्रेम जरी मिळालं नाही, हे तर काय दाखवायचंय? मला सांगा, ह्या गाण्यातून काय दाखवायचंय? बरं, आणखी काय दाखवायचंय? आणखी काय दाखवायचंय गाण्याद्वारे? निर्देशकाला, निर्देशक नाही, डायरेक्टरला काय म्हणतात? दिग्दर्शक. हा, देवाचं अस्तित्व दाखवायचं नाही, नशीब दाखवायचं. आणखी काय दाखवायचं? जगित प्रेम. बरं, आणखी काय? हा, दुःख. आणखी काय? महत्वाचा मुद्दा काय दाखवायचा इथे? बरोबर, जवळच उत्तर. बरं, ते नशिबाचं झालं बघ. आता काय सांगायचं? दुसरं काय? बर, देवच नाही, देवाची प्रीतीच नाही. बरं, आणखी काय? इथं फक्त एवढं दाखवायचंय, तुम्हाला जर त्या मुलगीचं मुलग्याचं प्रेम मिळालं नाही
तर तुमच्या आयुष्यामध्ये काही नाही. बरोबर कळालं का? म्हणजे थोडक्यात काय की ह्या ठिकाणी जे मुद्दे आहेत, हे मुद्दे आपण ज्यावेळेस असे गीतं गातो किंवा गीतं ऐकतो किंवा गीतं लोकांना सांगतो, त्यावेळेस काय होतं, 7व्या दिवशी ज्यावेळेस आपण शाबाताला येतो त्यावेळेस आपलं मन शाबातामध्ये लागत नाही. तुम्ही बघा, तुम्ही तरुण लोकांकडे बघा, जे 6 दिवस ह्या सर्व गोष्टी पाहतात, रील्स पाहतात, रील्स पाहण्यामध्ये आणि चित्रपट पाहण्यामध्ये फरक काय? हा, रील्स मी 3 तासाचं पण बघू शकतो. नाही म्हणजे तुमचं चुकीचं उत्तर नाहीये, पण सांगायचं तात्पर्य 3 तास रील बघा आणि चित्रपट 3 तास बघा. चित्रपटामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच गोष्ट असते. रील्स मध्ये हे 5 किती मिनिटं असतात रील? 30 सेकंदाचा हा रील, 30 सेकंदाचा तो रील, 30 सेकंदाचा तो रील. हे जर शाबूत ठेवायचं असेल ना, परत मी सांगतो, हे जर शाबूत ठेवायचं असेल, टीव्ही वरती फक्त देवाचे संदेश ऐकायचे, मोबाईल वरती फक्त देवाची गाणी आणि देवाचे संदेश ऐकायचे. जर तुम्ही हे सातत्याने केलं, जे आपण पाहतोय ते, तर तुम्ही देवावरचा विश्वास लगेच सोडून द्या. थोडा त्रास संकट तुमच्या आयुष्यामध्ये आला ना, कोणते गीते घाल माहिती आहे का तुम्ही? हेच गीते घाल. हेच गीते घाल का? कारण की तुम्ही ऑलरेडी पाहिलेले ते, तसेच तुम्ही वागायला सुरुवात कराल. माझा एक मित्र सांगत होता, एक गाणं आहे, एक गाणं आहे, ते गाणं असं आहे, टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा जो उड़ ना पाया, जुड़ ना पाया. बर, लूटा लूटा उसको किसने ऐसे लूटा फिर उड़ ना पाया, गिरता हुआ आसमां से आकर गिरा जमीन पर. कोणाविषयी आहे ते? कोण आला स्वर्गातून आणि खाली पडला? तुम्हाला वाटतं का ह्या साध्या गोष्टी? अहो, आपणच काय आहोत, आपणच काय म्हणतात, आपण अडाणी आहोत, मला शब्द वापरू देतो, बाकीचे नाही आहेत. त्यांना माहित आहे की कुठलं वचन कसं हे करायचं आणि कुठं कोणता सीन टाकायचा आणि मोकळं व्हायचं, हे त्यांना माहित आहे, आपल्याला कळत नाहीये ते. आणि म्हणून आपण काय करत आहोत, जे ऐकल ते आपलंच, जे बघल ते आपलं सगळं. तसं नाहीये. मला तुम्ही सांगा, जर आणीबाणीचा काळ आला किंवा एक कोणता तरी त्रास संकट आला ना तरुणांना, ते त्याच गोष्टी करतील ज्यांनी त्या चित्रपटामध्ये पाहिले, त्याच गोष्टी करतील. दुसरं त्यांना काय करायचं माहीतच नाहीये. मी फक्त साधे तुम्हाला गीतं दाखवलेले आहेत. मी चित्रपटातले अश्लील गोष्टी आणि हिंसक गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या नाहीत, दाखवू शकणार नाही. एवढ्यावरतीच आपलं भरपूर झालं. प्रियजन हो, मला कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे तुम्हाला. देवाची कदापि इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावा या ठिकाणी. म्हणून देव काय करत आहे की देव म्हणत आहे की ज्या गोष्टी मी डोळ्यासमोर ठेवीन त्या डोळे ते कशा पाहिजेत? चांगल्याच गोष्टी पाहिजे. मी माझ्या डोळ्यासमोर कोणतीही वाईट किंवा दुष्ट गोष्ट ठेवणार नाही. जर एखाद्या तरुणाला ह्या गोष्टीची सवय लागली तर तो तरुण ह्याच्यातून बाहेर येण्याचे शाश्वती फार कमी आहेत, फार कमी शाश्वत आहेत. का? उठता बसता खाता पिता सर्व गोष्टी हेच. कारण की ह्या गोष्टी कुठं स्पर्श करतात? शैतान काय करतो? हितून कार्य करतो. देव म्हणतो की मी हितून कार्य करेन. म्हणून आपण देवाच्या वचनानुसार पाहिलं की जे चित्रपट तुम्ही पाहता ते मी म्हणत नाही की सगळ्याच गोष्टी वाईट आहेत, त्याच्यामध्ये चांगल्याही गोष्टी आहेत, पण वाईट ही गोष्टी आहे. म्हणून चांगल्या आणि वाईट गोष्टीचं मिश्रण जे आहे ते आपण सेवन करावं का? नाही करायचं. म्हणून त्या गोष्टी कशा आहेत? चुकीच्या आहेत. आता जो परिणाम लेकरांवरती होतो तोच परिणाम त्यांच्या दुसऱ्या पिढीवरती पण होतो. कसं ते सांगतो. मी उदाहरण सांगितलं होतं, परत एकदा दुसऱ्या दृष्टिकोनातून तेच उदाहरण सांगतो. माझा मित्र माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे थोडा, तो
एकदा त्यानं पाहिलं की त्याची मुलगी जी आहे ती कम्प्युटरवरती एक गाणं ऐकत आहे, ती हेडफोन लावून गाणं ऐकत आहे. आणि माझ्या मित्राला कुतूहल वाटलं, त्याला वाटलं की बाबा बघूया की माझी मुलगी कोणतं गाणं ऐकत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्याने हेडफोन घेतला आणि त्या कम्प्युटरमध्ये कोणतं गाणं चालू आहे ते ऐकायचा प्रयत्न केला, त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हटला माझी मुलगी 14 वर्षाची आहे आणि जे गाणं मी माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये गाणं ऐकलं, जे गाणं मी फार ते गायलं, ते गाणं हिला कसं काय आवडतं? ही 14 वर्षाची आहे, हिच्या काळातलं संगीत वेगळं आहे, माझ्या काळातलं संगीत हिला का आवडावं? म्हणजे थोडक्यात वडिलांचा, आईचा जो परिणाम आहे तो लेकरांवरती होतो. जी पिढी आज आहे ना, ती पिढी येणाऱ्या काळाच्या अगोदर म्हणजे अगोदरच्या पिढीपेक्षा जास्त कमकुवत आहे. येणारी पिढी आत्ताच्या पिढीपेक्षा आणखी जास्त कमजोर, त्याच्यापेक्षा नंतरची पिढी आणखी जास्त कमकुवत. का? सातत्यानं आपण पाप करत आहोत. सातत्यानं आपण पाप करत आहोत. आपल्याला काय वाटतं? मनोरंजन आहे. मनोरंजन नाहीये, ह्याला मनोरंजन म्हणत नाहीत. आपण काय म्हणतो? हा चित्रपट आहे. 1000 रुपये देऊन चित्रपट बघतात लोक. कशासाठी? याच्यासाठी. 500 रुपये देऊन चित्र, माहित नाही मला तिकीट काय. कोणीतरी मला सांगितलं की एक आठवड्यामध्ये बॉक्स ऑफिस कलेक्शन जे आहे 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी. अरे काय म्हणजे किती प्रभाव पडतो लोकांवरती. ते कोट्यवधी रुपये जे मिळतात ना, त्याच्यावरून मला कळतं. जर लोकांवरती प्रभाव पडला नसताना बॉक्स ऑफिस कलेक्शन 1 कोटीच्या वर गेलंच नसतं. प्रभाव पडला ना म्हणून लोक बघतायत. आणि प्रभाव चांगला पडत नाही, वाईटच पडतो. आजपासून किती लोक म्हणणार आहेत, देवा मी आतापर्यंत मोबाईलवरती, टीव्हीवरती, बाकीच्या गोष्टींवरती खूप अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, ज्या तुझ्या वचनाच्या विरोधात आहेत. देवा आज मी निर्णय घेत आहे की आजपासून मी अशी कोणतीही गोष्ट पाहणार नाही किंवा ऐकणार नाही जी तुझ्या वचनाच्या विरोधात आहे. तुम्ही हात वर करत आहात, माझ्या समोर नाही, देवाच्या समोर. सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी चालल्यात बरं का इथं. तुम्हाला वाटत असेल की हा चित्रपट आहे, तुम्हाला वाटत असेल की मनोरंजन आहे, सैतानाचा परफेक्ट ट्रॅप आणि परफेक्ट प्लॅन आहे, जो खूप लोकांना अगोदरच त्या ट्रॅपमध्ये किंवा त्या जाळ्यामध्ये अडकून ठेवलेला आहे. जर तुम्ही जाळ्यामध्ये अडकून असाल तर देव तुम्हाला मदत करेल त्यातून बाहेर पडण्याची. देव नक्कीच मदत करेल. पण त्या जाळ्यामध्ये जर अडकला नसाल तर देवाची स्तुती करा आणि देवाला म्हणा की बाबा अगोदरच त्याच्यात पडायच्या अगोदर मला वाचव. मी फक्त बॉलिवूड मध्ये सांगितले तुम्हाला, हॉलिवूड मध्ये गेलोच नाही. कोणतंही वूड असू दे, कोणतंही लाकूड असू दे, सगळ्या गोष्टी एकच. किती जण निर्णय घेणार आहात? म्हणून म्हटलं की चित्रपट ज्या गोष्टी तुम्ही पाहता त्या गोष्टीची दंगल होणारच. आणि आपल्याला वाटत असेल की बाबा आपले तरुण लोक किंवा आपण ज्या गोष्टी वाचतो त्याचा आपल्यावर परिणाम पडत नाही. त्या परिस्थितीमध्ये गेलो ना आपण तसेच वागू देतो, लोक वागतात. परिस्थिती फक्त यायची वेळ आली, परिस्थिती की आपण तसेच वागणार आहोत. राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्यस्तरीय धाव स्पर्धा 1996चा जर तुम्ही रेकॉर्ड बघितलं तर त्या रेकॉर्ड मध्ये तुम्हाला माझं नाव पाहायला मिळेल. राज्यस्तरीय स्पर्धा, ऍथलीट. कुठं मिळालं ते मला सगळं? त्यावेळेस मोबाईल पण नव्हते. 1996ची गोष्ट करतोय. घरात त्याच वर्षी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला होता. आई वडिलांसाठी भांडलो, सगळ्यांच्या घरात टीव्ही आहे, माझ्या घरात नाही. 10वीची परीक्षा होती, मला पण टीव्ही पाहायचंय. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आला घरात. त्या टीव्हीवरती मी त्यावेळेसचे जे धावपटू होतो ना ते बघायचो पळताना.
जसं मी बघितलं तसा मी झालो. एवढा प्रभाव पडला की मी राज्यस्तरीय पातळी गाठली. महाराष्ट्र राज्य, राज्य म्हणजे पूर्ण राज्य. कोल्हापूर जिल्हा म्हणत नाही मी, माझा हातकलंगले तालुका म्हणत नाही मी, राज्यस्तरीय. आज जर ज्यावेळेस मी लोक पळताना बघतो ना, असं होतं लगेच. पण लगेच नाही, स्पर्धा करायची नाही, स्पर्धा करायची नाही. आहे का वचन स्पर्धा करायची नाही? कोणतं वचन आहे स्पर्धा करू नका म्हणून? सांगा. कोणतं वचन आहे ज्या ठिकाणी लिहिलंय की स्पर्धा, एकामेकाशी तुलना करायची नाही? कोणतं वचन आहे ते? जे एकामेकांसंगती तुलना करतात ते ज्ञानी नाहीत. सांगा कोणतं वचन? 10वा अध्याय 12 वचन. दुसरे करंथीकरास पत्रेचं 10वा अध्याय 12 वचन. करंथीकरास दुसरे पत्रेचं 10वा अध्याय 12 वचन. हा वाचा. कारण जे स्वतःची प्रशंसा, कितके जण स्वतःची प्रशंसा करतात का IPL मध्ये? होती का स्वतःची प्रशंसा? होती. बर पुढे. हा, त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे, त्यांच्यामध्ये म्हणजे जे स्वतःची प्रशंसा करतात, स्वतःची वाहवा करतात, त्यांच्यामध्ये आपली गणना करण्यामध्ये अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही. आम्ही ती तुलना करण्यास धाडस करत नाही. आणि जर करत असेल तर पुढे ते स्वतःशी आपले मोजमाप करतात. मी पुढं का तू पुढं, मी चांगला का तू चांगला? बरं हा पुढे. व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करतात. स्वतःची स्वतःबरोबर तुलना करतात. पुढे. शहाणपणा नाही. हा शहाणपणा नाही. म्हणजे जेवढे लोक तुम्ही पाहता जे स्वतःची वाहवा करतात, एकामेकाशी तुलना करतात, ते काय आहेत? मूर्ख. स्पष्ट बोललेलं खरं, स्पष्ट बोललेलंच बरं. काय आहेत ते लोक? मूर्ख. आहे ना तसं चाललंय इकडं. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण मूर्खांसंगती मूर्ख व्हायचं नाही. मराठी म्हण आहे. आणि तसं जर असेल तर आपण परत एकदा म्हणतो, तुम्हाला लोक म्हणतील असे चांगले चित्रपट आहेत, त्यामध्ये फक्त चांगलंच आहे का चांगलं आणि वाईट आहे दोन्ही बघायचं. आणि जर बरं आणि वाईट असेल तर ते चित्रपट बघायचे नाहीत. आणि जर चित्रपट चांगलाच असेल, येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती आधारित असेल तर काय कराल? बघाल चित्रपट? येशू ख्रिस्ताविषयी दाखवले त्या चित्रपटामध्ये, बघाल का तो चित्रपट? आता आपल्याकडे येऊया स्वतःकडे. अभिनेता, ऍक्टर हा शब्द कुठून आला? हिपोक्रेट. हिपोक्रेट म्हणजे कोण? मग आता तो येशू ख्रिस्ताचं कार्य दाखवू दे, नाही तर कोणाचं कार्य दाखवते, ते ढोंगी झाला ना. त्याला काय माहिती येशू ख्रिस्त वधस्तंभावरती प्राण देता झाला म्हणजे माहित आहे का त्याला? त्याला माहित आहे की फटके खाणे म्हणजे काय? त्याला माहित आहे का की रक्तबंबाळ होणे म्हणजे काय? माहित नाही ना, मग त्याने त्या गोष्टीमध्ये पडू नये. येशू ख्रिस्त म्हणाला असताना, अरे मोशे स्वर्गाच्या राज्यात आहे, मोशेसारखं पेत्रा तू वाग, तू मोशेसारखा वाग. मी ह्याला सांगतो, कोणाला? मत्तेला सांगतो की तो एलायजा सारखा वागू दे. आपण काय करूया? एक नाटक बसवूया. मग आता चित्रपट बघू शकत नाही आपण अभिनेत्यांचे जे ढोंगी आहेत, आपण स्वतः ढोंगी होऊ शकतो का हो नाटक बसवायचं? करू शकतो का नाटक आपण? मला सांगा ना की कोण या ठिकाणी आहे जो दावीद राजाचे काय करायचंय, त्याला कार्य दाखवायचंय. मग दावीद राजाने काय केलं? काय काय केलं सांगा मला जरा. गोलायतला मारलं. आता गोलायत कोण होणार? गोलायत होणार कोण सांगा? आता कल्पना करा की हा दावीद आहे, लहान आहे म्हणून दावीद. गोलियात म्हणजे कोण? उंच दिपाड. जरा उदाहरण घेतो तुमचं. मग आता त्यांना काय विचार करावा लागेल? सोडणार नाही. म्हणजे मी काय केलं पाहिजे? कसा विचार केला पाहिजे? वाईट विचार केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, चांगला मनुष्य आहे त्याने काय विचार करायचा? आता वाईट विचार करायचा. हे बरोबर का? देवाचं वचन काय म्हणतं? वाईट विचार करायचा नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की ढोंगी किंवा जे लोक ढोंगी आहेत, जे स्वतः मी तसा आहे पण ते तसे नाहीत असं दाखवतात,
त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. मग ते येशू ख्रिस्ताचं जरी कार्य दाखवत असतील तरी देखील ऍक्टिंग म्हणजे चुकीचे आहे, त्याला हिपोक्रिट म्हटलेलं. ऍक्टिंग करणं चुकीचं आहे. जर आपण दृष्टी वगैरे याला केली आपल्याला ते माहिती हा आहे. परंतु एखाद्या विद्यार्थीला जर आपण ते दाखवलं तर नाही नाही, चुकीच्या गोष्टी दाखवून चांगल्या गोष्टीकडे आपण आणू शकत नाही. चांगल्याच गोष्टी, वचनच वाच. इथं आपण चित्रपट बघतो का? सोनं नाणं दाखवायला चित्रपट पाहिले का आपण? चांगलं खायसाठी चित्रपट बघितले का आपण? वचन, शुद्ध वचन. वचन बघितल्यानंतर, सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मनुष्याचं मन जे आहे ते शुद्ध राहतं. म्हणून त्या गोष्टी फार महत्वाच्या. 100 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी एलेन जी व्हाईटच्या काळामध्ये चित्रपट नव्हते. त्यांना कसं काय देवाचं वचन कळलं? त्यांनी तर देवाच्या वचनाचा अभ्यास जास्तच केला आपल्यापेक्षा. बरोबर ना? आपल्याला जेवढं जमत नाही अभ्यास का, हे कोण बघणार? हे बघितलं नाही तर माझे मित्र मला काय म्हणतील? ते चित्रपट बघितला नाहीस तू बेरंग आहेस. अरे काय बेरंग आहे? आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण देवाच्या वचनानुसार चाललं पाहिजे. देवाच्या वचनानुसार आपण सर्व गोष्टी केल्या पाहिजे. किती जण म्हणणार आहेत की देवा, आजपासून मी कोणती अशी गोष्ट ऐकणार नाही, पाहणार नाही जी गोष्ट तुझ्या वचनाच्या विरोधात आहे. किती जण आज निर्णय घेणार आहेत? त्रास होईल, पण निर्णयामध्ये ठाम राहा. ठेवा. काय काय लोक काय करतात, चित्रपटातली धून आणतात आणि ते ख्रिस्ती शब्द टाकतात आणि झालं गाणं तयार. अरे काय किती वाईटपणा. तुम्हाला साधी धून तयार करता येत नाही? देवाचे लोक आपण, चित्रपटावरती अवलंबून राहावं लागतं आपल्याला देवाचे गाणे लोकांसमोर मांडण्यासाठी. आणि मग ते लोक जे ऐकतात ना, ते देवाचे शब्द नाही ऐकत, त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात? ती धून. मी सांगितलं ना तुम्हाला, 1 2 3 4 आपल्या हृदयाचे ठोके बदलायला लागले की समजून घ्यायचे की बाबा इथं काहीतरी गडबड आहे. साधा सोपा. आता उदाहरणार्थ गिटार ज्यावेळेस वाजवायला शिकलो त्यावेळेस मी म्हटलं की पहिलं गाणं देवासाठी समर्पित. पहिलं गाणं देवासाठी समर्पित केलंही, पण त्याच्या व्यतिरिक्त चित्रपटातले पण गाणे वाजवायचो, हॉलिवूड मधले गाणे वाजवायचो, कारण की माझे मित्र पण तसे होते. आणि मग मला तीच सवय लागली. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की वाद्य जरी बरोबर असलं तर चुकीच्या रीत्या जर वाजवलं ते वाद्य, तर आपल्या शरीरामध्ये काय फरक पडतो ते मी तुम्हाला दाखवतो. आता मी वाजवतो, काय फरक पडतो ते बघा. फरक पडलं? काय वाजलं? कळलं? मग आता ते जे आहे ना, ते आपल्यासाठी चुकीचं आहे. फरक पडला इथंच. पण जर मी साधं सोपं गाणं वाजवलं, स्तव तुझा करू द्यावा हे सुखाच्या उगमा, वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा. शांत वाटलं? कळालं? म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण अशा गोष्टी पाहत आहोत की ज्या गोष्टी आपल्यासाठी फक्त आणि फक्त चांगल्या आहेत, त्याच गोष्टीचा आपण काय केला पाहिजे? वापर केला पाहिजे. माझी खूप आशा होती की आणखीन जास्त तरुण जर असते ह्या ठिकाणी या संदेशासाठी, तर नक्कीच त्यांच्यावरती प्रभाव पडला असता. ठीक आहे, आपण स्तव तुझा करू द्यावा हे उभा राहून आपण सर्वजण हे गाणं गाऊया. तुझा करू द्यावा हे सुखाच्या
उगमा वर्णायाला सुचवावा तुझा कृपा महिमा दूत जैसे वनिताती जी कीर्ती गौरवी मला कैसी देव प्रीती वनायाला शिकवी मज भ्रष्टा पाहुनिया प्रभु ख्रिस्ते शोधिले कारण मला योजनिया हृदयाला ओटिले देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी येथवरी प्रभु मोठ्या करुणेने कोणत्याही मालावरी नित्य मागी सारायाला साय वरितो मम करणाला प्रेमोनी प्रापितो नंदेताना मन माझे स्थिरावी वनाशिका मारुनिया प्रभु तुझा भरवी. गुडघे टेकू प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या पित्या, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. संध्याकाळच्या वेळेस तू आम्हा प्रत्येकाला एकत्रित करून तुझ्या वचनाचा उलगडा करून तू आमच्याशी बोललेला आहेस प्रभू. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. होय पित्या, तू महान देव आहेस, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तूच आहेस प्रभू. जिवंत असता मरणावर विजय मिळवलेला ख्रिस्त तू आहेस बापा. होय प्रभू, आमचा विश्वास तुझ्यावर आहे. या जगातील प्रत्येक गोष्टीपासून, या मोहापासून आम्हाला तू दूर ठेव प्रभू. अनेक सैतान मोह पाडण्याचा प्रयत्न करतो प्रभू. आमच्या लेकरांना बहकवतो प्रभू. होय प्रभू, त्याच्यावर विजय मिळवण्यास तू आमच्या लेकरांचा ताबा तू घे प्रभू. त्यांना तुझ्या पवित्र रक्ताखाली घे प्रभू आणि तू त्यांचं संरक्षण कर प्रभू. आम्हाला कसल्याही प्रकारची बाधा होऊ दे नको प्रभू. आजच्या वचनाबद्दल, आजच्या संदेशाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. होय प्रभू, तू किती सुंदर असं म्युझिक, किती सुंदर असे गाणे आमच्यासाठी ठेवलेले आहेत प्रभू. होय प्रभू, ह्या जगी गाण्यापासून आम्ही दूर राहावं आणि तुझ्या सान्निध्यात, तुझ्या पवित्र गाण्यामध्ये आम्ही मग्न होऊन तुझी स्तुती आराधना करावं असं दैनिक कृपेने कर प्रभू. होय प्रभू, तू आमच्या अंतःकरणाचा ताबा तू घे, आमच्या मेंदूचा ताबा तू घे प्रभू. होय प्रभू, आम्ही कसल्याही प्रकारच्या वाईट गोष्टीला भुलू नये, तर आम्ही तुझ्या सान्निध्यात राहावं, तुझ्या प्रार्थनेत, तुझ्या वचनात वाढावं, तुझ्या विश्वासात आमची वाढ व्हावी असं दैनिक कृपेने कर प्रभू. इथं बसलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद असू देत प्रभू. विशेष करून ज्या लेकरांची परीक्षा आहे प्रभू, त्या लेकरांच्या परीक्षेमध्ये तू त्यांचं सहाय्य करता आणि मार्गदर्शक हो प्रभू. त्यांना बुद्धी, चातुर्य, ज्ञान, स्मरणशक्ती तू पुरव प्रभू. आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहून ते चांगल्या मार्काने पास व्हावेत असं दैनिक कृपेने कर प्रभू. त्यांना तू सहाय्य कर, त्यांच्या उजव्या हाताला तू बस प्रभू आणि तू त्यांना तू सहाय्य मार्गदर्शन कर प्रभू. विशेष करून सॅम्युअलसाठी मागते प्रभू. होय प्रभू, तो म्हणतो मला काही पेपर कठीण गेलेले आहेत प्रभू.
सर्व व्यवस्थित करणारा प्रभू परमेश्वर तूच आहेस प्रभू. त्या लेकराची तू काळजी घेणारा प्रभू तू आहेस प्रभू. त्या लेकराला चांगल्या प्रकारे उत्तीर्ण करून तू त्याला आनंदित करणार आहेस, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. विशेष करून मी अस्वल ब्रदर सिस्टरांसाठी मागते प्रभू. ते सोमवारी प्रवासाला निघणार आहेत प्रभू. त्यांच्या संगती तू राहा प्रभू. ज्या वाहनाने, ज्या विमानाने ते प्रवास करतील प्रभू, ते सर्व तुझ्या रक्ताखाली घे प्रभू आणि त्यांचा प्रवास सुखाचा कर प्रभू. होय प्रभू, त्यांना त्यांच्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये, लेकरांमध्ये सुखरूपपणे घेऊन जाणार आहेस, याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. तिथलं वास्तव्य सुद्धा तू सुखाचं, आनंदाचं कर प्रभू. सर्व गोष्टीमध्ये तू त्यांचं सहाय्य करता आणि मार्गदर्शक हो. मार्गात येणारे सर्व अडथळे तू येशूच्या नावामध्ये काढून टाक प्रभू. सर्व त्यांचं लगेच सर्व जाणं, सर्व सुखाचं, आनंदाचं, तुला गौरव होईल असं असावं, असं दैनिक कृपेने कर प्रभू. सर्व गोष्टीमध्ये तू त्यांना उचलून धर, त्यांना तुझ्या पवित्र रक्ताखाली घेऊन तू त्यांचं संरक्षण कर प्रभू. इथं आलेल्या प्रत्येकावर तुझा आशीर्वाद पाठव प्रभू. जे येऊ शकले नाहीत त्यांचा सुद्धा तू ताबा घे प्रभू आणि तू त्यांचे मार्ग येशूच्या नावामध्ये तू मोकळे कर. आम्ही विशेष करून तुझी उपकार स्तुती करतो प्रभू. शैलेश बद्दल होय प्रभू, ते आम्हाला किती सुंदर तुझ्या वचनातून सांगतात प्रभू. होय बापा, त्याप्रमाणे वागण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर प्रभू. होय प्रभू, आम्ही नेहमी चुकतो, तुझ्यापासून दूर जातो ख्रिस्ता, पण तू आम्हाला तुझ्या जवळ घेतोस, याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या सत्यतेमध्ये वाढण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मार्गदर्शन कर प्रभू. इथून सर्व वेळ मी तुझ्या हातात सोपून देते प्रभू. इथून जात असताना प्रत्येकाचा ताबा घे प्रभू. प्रत्येकाला सुखरूपणे त्यांच्या घरामध्ये घेऊन जा बापा. आणि पुढील आठवड्यात इथं येऊन तुझी आराधना, तुझं वचन ऐकण्यास तू प्रत्येकाचा मार्ग तू मोकळा कर प्रभू. सर्व गोष्टीमध्ये आम्ही तुला उंचावतो. मान, महिमा, गौरव सदा सर्व काळ देऊन ही प्रार्थना धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात केली, म्हणून तू ऐक पित्या.